तर नमस्कार मित्रांनो, जय शिवराय आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही इतके दिवस झाले आपली ना व्लॉगिंग बंद होती, तर मला आहे ना असं अनकम्फर्टेबल फील होत होतं. तर आजपासून म्हणजे आज दिनांक 4 जून पासून आहे ना आपले व्लॉग डेली चालू झालेले, म्हणजे आधी सारखे आपले व्लॉग चालू झाले. आणि उद्याचा जो येणारा व्लॉग आहे ना, त्या व्लॉग मध्ये एवढा मोठा सस्पेन्स रिव्हील होणार आहे माहिती का, म्हणजे तो व्लॉग बघायला तुम्ही मिस नका करू. तर आजचा व्लॉग आहे ना खूप जास्त भारी चालू होणार आहे, कारण ना म्हणजे आजचा जो व्लॉग आहे ना तो एक नंबरच येणार आहे. कारण खूप दिवसानंतर म्हणजे मी व्लॉग चालू केलेला आहे आज. अँड म्हणजे असं युनिक फील होत आहे की एवढे दिवस व्लॉग बंद होता आणि आता आहे ना म्हणजे असं थोडीशी सवय मोडलेली वाटते. बट काही नाही, आपण एडिटिंग वगैरे सर्व क्लिअर करून घेऊ. बट चला आता. इथले दिवस ब्लॉग्स बंद होते माहिती का, म्हणजे खूप जास्त दिवस आहे ना ब्लॉग बंद होते. अँड एवढे दिवस आहे ना म्हणजे एक पण ब्लॉग नाही केलेला आहे मी, पण मिनी ब्लॉगिंग स्टार्ट केलेली होती 4-5 दिवसानंतर. म्हटलं आता 4-5 दिवसानंतर थोडा रेस्ट घेऊन घेऊ आणि त्यानंतर लॉंग ब्लॉग पण स्टार्ट करून टाकू आपले. कारण ना लॉंग ब्लॉग म्हणजे खूप जण कमेंट करत होते की लॉंग ब्लॉग काय येत नाही यूट्यूबवर, लॉंग ब्लॉग काय येत नाही. मी त्यांच्या कमेंटचे रिप्लाय पण दिलेले होते कोणाचे, बट कोणाचे नाही दिलेले होते. म्हटलं डायरेक्ट आता ब्लॉगमध्ये देऊन देऊ. तर आजपासून म्हणजे आज तर दिनांक 4 जूनपासून आपले ब्लॉग आहे ना कम्प्लिटली येणार आहे पूर्ण, म्हणजे डेली ब्लॉग्स येणार आहे यशडोल ब्लॉग्स यूट्यूब चॅनलवर. ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर आपल्या यशडोल ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे 1.2K तर सबस्क्रायबर झालेले आहे, म्हणजे आतापर्यंत 1.10K पर्यंत झाले असते मे बी. पण म्हणजे एवढे दिवस म्हणजे पूर्ण एक मंथ चॅनलला पूर्ण आहे ना म्हणजे असं गॅप भेटलेला आहे. एक पण व्हिडिओ अपलोड नाही केलेला होता मी एक मंथ. तर एक मंथमध्ये म्हणजे खूप जास्त होतं. नाही दिवसाला 4 ते 5 ते 10 किंवा सबस्क्रायबर तर भेटतच होते जेव्हा ब्लॉग चालू होते तेव्हा. बट आता म्हणजे असं एक पण सबस्क्रायबर नव्हतं भेटत. तर म्हणजे एक मंथ बंद होतं ना पूर्ण, तर असे 100-200 सबस्क्रायबर आपले थोडेसे ड्रॉप गेलेले मागे. बट काही नाही, आपण नवीन प्रयत्न करणार आहे. एक म्हणजे री एंट्री केलेली आहे आपण. तो चलो अभी डेली ब्लॉग चालू होंगे. आता मी तुला एक प्रश्न विचारतो, उत्तर देशील का? यस और नो मध्ये असं बघतोय बाई, यस और नो. हा ठीक आहे ना. हां तर सगळे दिमाग होता का? चालेल. होता म्हणजे आता नाही का? आता दिमाग नाही का? मग तू कोण बोलला होता? मी काय विचारलं, तुझ्याकडे दिमाग होता का? आता परत विचारू, तुझ्याकडे दिमाग होता का? होता म्हणजे आता नाही आहे. आता दिमाग नाही आहे तुझ्याकडे. आता बी आहे. हा ठीक आहे का. या ठिकाणी ना श्लोकला आहे ना हा सोम आहे ना ब्लॉगिंग करणं शिकवतोय. तर किती शिकला तो ब्लॉगिंग? तर काही तो आता 1% शिकलेला आहे फक्त. 1%. तर तुला इंटरेस्ट आहे का ब्लॉगिंग मध्ये? किती इंटरेस्ट आहे? तर काही हा पण आहे म्हणजे आम्ही ब्लॉग करतो, म्हणजे हा पण व्हिडिओ क्रिएट करत असतो आणि मी पण ब्लॉग करतो. तर आहे ना म्हणजे आता घरात कोणी पण असं मोठा व्यक्ती असला ना व्हिडिओ करणार, तर म्हणजे ते त्याच्या आवड लागून जाते सर. त्याच्या मागे सर्व शिकून जातात. तर याला पण थोडासा इंटरेस्ट वाटतोय आमच्या म्हणजे आम्हाला बघून की मी पण व्हिडिओ करायला पाहिजे. म्हणून हा काय बोलला त्याला की मला आहे ना ब्लॉगिंग करणं शिकणं आहे, म्हणे मला ब्लॉगिंग करणं शिकव. तर आता हा शिकवला आहे, तर हा शिकत पण नाही आहे ब्लॉगिंग. तर आता आम्ही एक क्लिप म्हणजे काढलेली शूट केलेली आहे. हां तरी पण हां शिक. तो सांगतो ना तुला ब्लॉग करायचं. जर हा मोबाईल घे बाबा. बोल काय पण ट्राय करून बघ. नमस्कार मित्रांनो. गाईज मी जे बोलतो ना म्हणजे पूर्ण माझं कॉपी करतोय तो. मी जे म्हणजे बऱ्याच वेळ आहे ना म्हणजे मी आता लॉंग ब्लॉग तर आज स्टार्ट केलेलं आहे मी. बट मिनी ब्लॉग आहे ना म्हणजे मी त्याच्यासमोरच रेकॉर्ड करत होता मिनी ब्लॉग. तर ते मिनी ब्लॉगचं म्हणजे माझी कॉपी करतोय तो. तुला काही वेगळं बनवा असं म्हणजे काही वेगळं बोलत जा. सोम यू आर दिस इजचे गुरु. तर गाईज हा पण लवकरच एक युट्यूबर होईल अशी मी आशा करतो. हो गाईज, आणि त्याचं चॅनल आम्ही चालवणार आहे. ठीक आहे. म्हणलं आम्ही आमच्या फॅमिलीतल्या प्रत्येक लोकांना म्हणजे जेवढं असतील त्यांना युट्यूबवर करायचा प्रयत्न करू. अबे चालेल. श्लोक मोबाईल घेणार आहे का मग? कोणता?
मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. 17 Pro Max आमच्याकडे नाही आणि तू 17 वन प्लस नको घेऊ, आयफोन घेऊन जाऊ आम्ही तुला. ठीक आहे ना, तू याला कॉन्टेंट करायला हेल्प कर फक्त. हो गाईज. तर आता जातोय आम्ही फॅन सुधारण्यासाठी, कारण ना इतकी जास्त गरमी होते ना, तर आहे ना फॅन पण सुधारायचा आहे. मस्त पैकी वापरायला जातोय अँड फॅन सुधारायला जायचं आहे. म्हणजे मेन गोष्ट तर यायची, कारण ना 3 दिवस झाले ना हा फॅन आहे ना म्हणजे खूप जास्त खराब झालेला आहे. अँड म्हणजे असं खूप जास्त गरमी पण होते, बट आम्ही कूलरमध्ये असतो सो आणि तर काही वाटत नाही. अँड म्हणजे पण तरी पण सुधारावंच लागेल. सो चलो काहीच आहे ना. आता या ठिकाणी ना पंखा आम्ही रिपेअर करण्यासाठी टाकलेला आहे आणि इतका टाइम बोर्ड झाला माहिती आहे. इथं आम्ही ना केव्हाची रील स्क्रॉल करता इंस्टाग्रामवर, तर सोम पण आहे आणि याचा गेटअप बघू शकता पूर्ण पॅक केलेला आहे त्यानं उन्हामुळे. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. अँड केव्हापासून आम्ही उन्हातच थांबलेले या ठिकाणी, तर इतकं जास्त जिवार येते माहिती का. पण आता ते म्हणताय लाईनचा वेट करायचा आहे. आता इथं जेव्हा लाईन येईन तेव्हा जायचं म्हणजे घराकडे. तर इतकं जास्त जिवार येते माहिती का, आहे ना सोम भाई. हो गाईज, खूप जिवार येते डायरेक्ट. बेकार गरमी गाईज. आणि गरमी इतकी माहिती का वरतून, आणि या झाडाची सावली ना फक्त इथे आहे. आणि आम्ही गाडी इथं लावलेली आहे आणि समोर आहे ना खड्डा आहे. तर बरोबर फक्त एवढ्या एका व्यक्तीला म्हणजे सावली लागते झाडाची. तर आहे ना म्हणजे अजून जिवार येतं आहे खूप जास्त. तर आता लाईन आल्यावर जायचंच आहे घराकडे, तर जाऊच. अँड आहे ना पेट्रोलची किती पण कमतरता आली ना, तर आपल्या गाडीमध्ये ना फुल टँक भरूनच पेट्रोल असतं. तर बघू पेट्रोल असतं गाईज. हां, तर बघू शकताय पूर्ण आहे ना म्हणजे हे जे असतं आहे ना डायरेक्ट EF पाशी गेलेलं म्हणजे फुल टाकी पूर्ण फुल आहे. अँड आहे ना तर आहे ना गाडीवर आहे ना अपडेट पण आलेलं आहे. म्हणजे ते सेल मारला ना तिला, तरी पण आहे ना हे जे सेन्सर असतं ना म्हणजे सेल मारल्यावर हे सेन्सर गायब होऊन जातं. असं ते आम्ही गाडी घेतली होती बघ हो, तिथून, हो. त्यांनी सांगितलं होतं हो का. की ना म्हणजे हे सेन्सर गाडी जेव्हा आपण चालू करतो ना हो. तेव्हा आपण चालू असलं तर अपडेट येईल असतं म्हणजे गाडीवर, आणि बंद असलं ना तर अपडेट नसतं. तर म्हणजे आज पण गाडी चालू होती, तू एक वेळेस बघ जो हो हो. सेन्सर चालू असतं म्हणजे गाडीवर अपडेट आलेलं आहे. आणि ना मागच्या बारीने इतकं खतरनाक अपडेट आलेलं होतं, म्हणजे आम्ही असे बाहेर गेले होते ना तर ॲटोमॅटिक गाडी डायरेक्ट बंद पडून गेली होती. अरे तर म्हणजे डायरेक्ट या गाडीवर टोचन करून न्यावं लागलं होतं काही आम्हाला शोरूमवर. म्हणजे इतकं जास्त सेन्सर गाड्यांचं टेन्शन असतं डोक्याला. तर आज ना इतक्या दिवसानंतर आले होते शेताकडे आणि इतकं भारी वातावरण होतं माहिती का, एक नंबर. आणि या ठिकाणी ना हा सोम पाणी पितो, इथं विहिरीमधून पाणी काढून पितो इथं. अँड मतलब इथं आहे ना म्हणजे एक नंबर वातावरण होतं. अँड बघू शकता विहीर पण किती मोठी भरलेली आहे डायरेक्ट एकदम, पण थोडासा कचरा आहे त्यात. तर आहे ना अँड बघू शकता आम्ही ना म्हणजे याच्याने आहे ना म्हणजे पूर्ण विहिरीतलं म्हणजे जे मधलं पाणी असतं ना पूर्ण खाली मोटर सोडलेली असते ना त्यातलं पाणी काढत होते. बट त्याचं रिझन असं आहे की ना आता वाजलेलं आहे संध्याकाळचे 6 अँड 6 वाजलेला आहे, पण सूर्य असा सनसेटमध्ये झालेला आहे कन्वर्ट. अँड सूर्य त्या साईडनं असल्यामुळे या सोलरमधून म्हणजे मोटरचं पाणी तर काही येत नाही. नाही तर कधी पण आहे ना विहिरीतलं आहे ना सर्वात खालचं पाणी पिऊन बघायचं, इतकं भारी लागतं ना, एक नंबर पाणी लागतं डायरेक्ट. तू पिलंय बघ नव्हतं हो, बाबा. पिलेलं होतं. हां मग आहे ना इतकं भारी नाही म्हणजे एक नंबर पाणी लागतं विहिरीतलं. म्हणजे फक्त मोटरने जे येतं ना ते सर्वात खालचं असतं, कारण काय असतं ना जे आपलं उन्हाचं टेम्परेचर असतं ना ते सर्व वरती असतं आणि ना पूर्ण पाणी ना म्हणजे वरती हीट होतं, खाली ना पूर्ण एकदम थंड थंड पाणी राहतं, एक नंबर लागतं. तर आज आले होते शेताकडे अँड म्हणजे आजपासून ब्लॉगिंग स्टार्ट केली तर थोडंसं भारी वाटतंय. अँड या ठिकाणी ना हे सर्व पायामध्ये गुंततंय चालता चालता. तर बघू शकताय तुम्ही असा व्ह्यू आहे या साईडचा. तर म्हणजे असं आहे ना इतके शब्द माहिती का, एका महिन्यामध्ये इतके शब्द आठवले माझ्या मनात, म्हणजे एक नंबर. इतकं एवढा फ्री होता ना मी, एवढे दिवस झाले खूप म्हणजे खूप जास्त फ्री होता, तर अनलिमिटेड बोलू शकतोय मी आता. तर आहे ना आता या ठिकाणी थंबनेल वगैरे शूट करून घेतो, कारण आपलं जे म्हणजे ब्लॉगिंगसाठी ना थोडं थंबनेल वगैरे शूट करावं लागतं. म्हणजे इथं आहे ना मी असे म्हणजे मी ब्लॉग म्हणले तर काही थंबनेल स्क्रीनशॉट नाही काढत, बट असे मी रिअल थंबनेल कॅप्चर करतो, म्हणजे ना असं पूर्ण रिअल एकदम पूर्ण रिअल व्ह्यू आला पाहिजे त्याचं, असं रिझन आहे. तर चला, आणि आता जायचं आहे घराकडे, तर त्या ठिकाणी लावलेली आम्ही गाडी, तर तिथे लावलेली गाडी. अँड आता जायचं आहे घराकडे. तर मे बी ना मला वाटलं होतं थोडंसं आहे ना क्वालिटी वाढून गेली होती, तर मला राहताना ते थोडंसं म्हणजे ब्लर झालं होतं ते, बट तरी पण. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी ना एवढा मोठा नळा होऊन गेलेला आहे इथं. तर याने इतका जीव आवडतो माहिती का, आणि हे सर्व गेलेलं आहे तिकडे.
अँड मी इथं ब्लॉगिंग शूट करतोय. सो गाईज ज्यांनी ज्यांनी आपल्या एच दोन ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर गाईज आता आहे ना आम्ही मस्तपैकी बाहेर फिरायला आलेले आहे. एकदम भारी मोकळं वातावरण आहे या ठिकाणी आणि इतकं भारी वाटतंय माहिती का, म्हणजे एक नंबर. इतकी जास्त हवा सुटलेली माहिती का आज, पण एक नंबर मस्त एक भारी वाटतंय. मोकळ्या वातावरणामध्ये आलेले आहे तर आज तर आहे ना म्हणजे असं भारी फिलिंग वाटते. तर हे सबस्क्रायबर आहे ते म्हणत होते काय की ब्लॉगमध्ये घे म्हणे, मग काय सबस्क्रायबरांना ब्लॉगमध्ये घेऊन टाकलं. तर आता सोम आणि मी जातोय मस्तपैकी फिरायला इकडे तिकडे. आणि आमचं आहे ना काही डेलीचा शेड्यूल आहे. आम्ही ना बाहेर येतो मस्तपैकी जेवण वगैरे झाल्यावर. आता जेवण वगैरे झालेलं आहे अँड मस्तपैकी आलेले. बरोबर ना सोम भाऊ? हो दादा, आपलं डेलीचा शेड्यूल आहे ना. शेड्यूल आहे. सो आप कुछ बोलना चाहोगे? नाही काहीच नाही. आता मी सध्या कामात आहे, तुला भेटतोय नंतर. ठीक आहे. तर काही त्याचे ऑफिशियल काम चालू आहे. तो आहे ना खूप मोठा मुकेश अंबानीच्या हाताखाली काम करणारा व्यक्ती गाईचा. तर आणि ना आजचा ब्लॉग खूप जास्त इंटरेस्टिंग झालेला आहे. तर आय होप की तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. तर ब्लॉग आवडला लाईक कमेंट शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर आपल्याला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.